दुबईमध्ये आहे, मॅच कव्हर करायला आलो आहे, पण थोडीशी खादाडी करावी म्हणून पेशवा रेस्टॉरंटला आलो. सेम सोनाली कुलकर्णी, सेम. हे सेम सुनंदन लेण्यासारखे दिसतात ना, सेम. कुठे फिरताय सोनाली? पुण्यात भेटत नाहीस तू, आज मला पेशवामध्ये भेटलीस दुबईमध्ये. काय मजा आहे. आणि ऑलरेडी माझाही रंग निळा आहे, पण हिचा रंग जरा जास्त निळा आहे. येस, माझी ही खूप काय म्हणतो लकी जर्सी आहे, कारण ही जर्सी मी इंग्लंड आणि इंडियाच्या वर्ल्ड कपच्या मॅचला इंग्लंडमध्ये घातलेली, तेव्हा इंडिया जिंकली होती. सो आज मी दिवसभर ही जर्सी घालून बसणार आहे. आणि सोनाली, त्याही दिवशी आपण भेटलो होतो आणि आजही आपण भेटतोय. मला एक सांग, हे T20नी तुझ्या सासरकडचं वातावरण म्हणजे दुबईचं वातावरण ढवळून निघालं अगदी. जवळजवळ वॉरफ्रंटवर असल्यासारखे सगळे आता फिरतायत. इतकं शुकशुकाट आहे, कारण सगळे एकाच दिशेला चालले आहेत. आज म्हणजे काय होणार आहे नेमकं याची काही गॅरंटी नाही आहे, कारण इथे खरं तर दोन्ही कंट्रीजचे खूप मेजर फॅन्स आहेत. सो थोडं वातावरण खूप गंभीर असणार आहे. वारा खूप असं गरम आणि ऑलरेडी गरमी खूप आहे, त्यामुळे खूपच स्कॅरी असणार आहे वातावरण, कारण खूप सारे पाकिस्तानी फॅन्स आहेत, पण इंडियन फॅन्स जास्त असल्यामुळे आय एम शुअर आपणच जिंकू. क्या बात आहे. पण तुझा लाडका प्लेअर कोण? T20 क्रिकेट तू किती आवडीने बघते? कारण वन डे क्रिकेटला मी तुला पाहिलंय अगदी क्रिकेट एन्जॉय करताना. T20 क्रिकेट तू एन्जॉय करतेस का? खूप रेअर मॅचेस पाहिले आहेत मी, पण T20ची गंमत अशी असते की ते इतकं फास्ट पेस्ड असतं की काही कळायच्या आत निर्णय होऊन जातो, त्यामुळे बघायला मजा येते. मला माझ्या नवऱ्याला प्रचंड आवड आहे, त्याच्यामुळे T20 आता नवऱ्याबरोबर, तर तो इथे नाही आहे, तो लंडनला आहे, तो तिकडनं बघेल बहुतेक, आणि आम्ही सगळे इथे पेशवाची संपूर्ण टीम इकडे बसून मॅच बघणार आहोत. आज खरं तर अशी गंमत आहे की आज काय म्हणतात त्याला, कातिल संडे आहे. बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांची मॅच आहे. लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड. माझा नवरा मॅन्यूचा वेडासारखा फॅन आहे, त्यामुळे त्यांनी नेमकं काय बघावं मला कळत नाही. पण जेव्हा जेव्हा क्रिकेटची मॅच येते तेव्हा तो फक्त आणि फक्त इंडियाला सपोर्ट करतो, आणि अर्थात इंडिया पाकिस्तान मॅचपेक्षा मोठी मॅच कुठलीच असू शकत नाही. काय म्हणजे आज म्हणजे मोठा योगायोग जमून आलेला आहे. आणि तुम्ही म्हणताना मला दिवारचा डायलॉग मारावा असं वाटतो की तुझ्याकडे आता काय म्हणतात लग्न झालेलं आहे वगैरे सगळं मस्त आहे, परंतु मेरे पास माँ आहे. म्हणजे काय, माझ्याकडे आज इंडिया पाकिस्तान टीमचं मंगळसूत्र आहे. आम्ही त्याला मंगळसूत्र गमतीने अशा करता म्हणतो की सगळ्या पत्रकारांना जो ॲक्रिडिटेशनचा पास देतात त्याला मंगळसूत्र म्हणतात. त्यामुळे मला मिळेल का ते मंगळसूत्र? मी यांच्या मागे खूप लागले, मला पण हवंय ते मंगळसूत्र. मी नुकती नवीन नवीन नवरी आहे, मी ते डिझर्व करते यार. आणि आपण पुण्याचे आहोत, मी पण कव्हर करते. लग्नाची गिफ्ट द्याविषयी वाटते तुला, असं काय म्हणजे काही होऊ शकतं. पण सोनाली, एवढंच सांगू शकतो की आज खरंच तुला सांगतो की बुर्ज खलिफातल्या फ्लॅटला सुद्धा जे महत्त्व नाही ते आज भारत पाकिस्तान मॅचकडे, ज्यांच्याकडे हातात तिकीट आहे त्यांच्याकडे खरोखर त्यांना जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आज इथं दंगा होणार आहे खरोखर. ही सोनाली जसं म्हणते, गरम हवा ऑलरेडी आहे आणि ती अजून तापणार आहे. त्यामुळे काय शेवटी तुझा लाडका खेळाडू कोणते तर सांग. अर्थात रोहित शर्मा आहे, आणि त्यांनी सेंचुरी मारावी अशी मी देवाच्यासाठी प्रार्थना करते. आणि सर रवींद्र जडेजा असताना मला असं वाटतं टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे, फार मजा येणार आहे बघायला. आणि मी खरं तर मी त्याग केलाय तिकिटाचा, मला तिकीट मिळत होतं. मग मी माझ्या नवऱ्याला फोन केला की हे बघ, माझ्याकडे इंडिया पाकिस्तान मॅचचं तिकीट आहे, तुम्हाला असं करणार, तू मला टाकून जाणार? मी म्हटलं नको, आज करवा चौथ आहे, आपण उपवास जरी केला नसला तरी मॅच लाईव्ह बघण्याचा आपण उपवास करूयात. आणि त्याच्यासाठी मी त्याग केलाय हा मोठा. सोनाली, म्हणजे ते काय म्हणतात, त्या चाळणीतनं चंद्र बघतात तसा चाळणीतनं TV बघणार बहुतेक तू. पण मस्त वाटलं का तुला भेटून? म्हणजे हा कमाल योगायोग आहे की आपण वर्ल्ड कपच्या वेळेला बर्मिंगहॅमला भेटलो आणि आज इथं दुबईला भेटतोय. आणि आता चल जरा 2 घास खाऊन घेऊयात थोडेसे. अरे पेशवाला आलेलो तर 2 घास खाऊन. 2 घास नाही, माझ्या मते अख्खी थाळी घेऊयात. आणि पेशवा रेस्टॉरंटचं कौतुक आहे, कारण इतकं मराठमोळं जेवण, संस्कृती सगळंच त्यांनी, वाचन संस्कृती सुद्धा टिकून ठेवलेली आहे गेली 20-22 वर्ष. आणि मी इथे पडीक असते. सर, तुम्हाला जर दुबईत मला कुठे शोधायचं असेल किंवा सुनंदन सरांना कुठे शोधायचं असेल तर क्रिकेटचं स्टेडियम सोडल्यास आम्ही पेशवामध्ये पडीक असतो. बस पुणेरी लोक आहोत, त्यामुळे आम्ही पेशवातच येणार. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि तुझ्या शुभेच्छा घेऊन आता ग्राउंडवर जातो मी. थोडेसे 2 घास खातो, डायरेक्ट ग्राउंड. बाय बाय. ऑल द बेस्ट इंडिया.
नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? काय आहे तुमचं नाव? नितीन शिंदे. आपलं नाव काय? रीना शिंदे. तुझं नाव? राजवीर शिंदे. अरे वा वा, तिघ जण एकत्र आलेला आहात. मस्त मस्त. तुम्ही इथलेच दुबईचेच रहिवासी का? नाही, आम्ही भारतातून आलोय. भारतातनं आलात? होय. म्हणजे कुठनं भारतातनं? पाचगणी. पाचगणीहून इथं आलात? होय. कशाला, फिरायला? नाही, क्रिकेट मॅच बघायला. सिरियसली? होय. कधी तिकीट काढलं होतं? तिकीट आम्ही काढलं होतं 1 आठवडा पहिले. फक्त 1 आठवडा? हा. काय दोन्ही भाऊ बिऊ आहे की काय तुमचा? हा आवड आहे. हा, आवड ठीक आहे, पण काय म्हणजे तुम्ही सुद्धा काय, कसं तिकीट काढलं? ऑनलाईन काढलं काय काढलं? लंडनवरून फ्रेंडकडनं हे केलं. देवा रे देवा, मी कानात बोळे घालतोय. एवढ्याला तिकीट काढलं तुम्ही? 1,80,000. जातो मी. खरंच जातो. याला म्हणतात क्रिकेट प्रेमी, कारण लोक कुठनं भारत पाकिस्तान मॅच बघायला आलेले आहेत. त्यामुळे अगोदर आता ही बॅटिंग खादाडीची आणि मग ती बॅटिंग. त्यामुळे ग्राउंडवर भेटू, कारण मी सुद्धा ग्राउंडवर येणार आहे. त्यामुळे ग्राउंडवर भेटू. नक्की. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. ओके.